आपलं हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ठाण्याच्या कामगार रुग्णालय वसाहतीमध्ये वृद्धेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघड। महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराविरोधात मुस्लिम ॲक्शन कमिटी अंबरनाथ द्वारा ठाण्यात साखळी उपोषण सुरू। ठाण्यातील श्री अंबिका योग कुटीरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 3 दिवसीय योग संमेलनाचे आयोजन। ठाण्याच्या नौपाडा परिसरात शाळकरी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघड। ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा खो खो संघटनेच्या खो खो स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न। ठाण्याच्या कामगार रुग्णालय वसाहतीमध्ये वृद्धेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। ठाण्यातील वागळे स्टेट येथील कामगार रुग्णालय वसाहतीत एका वृद्ध महिलेची हत्या करून तिला वसाहतीच्या 3ऱ्या मजल्यावरून फेकून आत्महत्या केल्याचे भासवल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी हत्याराचा शोध पोलीस घेत आहेत। मृत 60 वर्षीय महिलेचीही अद्याप ओळख पटली नसून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे। ठाण्यातील वागळे स्टेट येथील कामगार हॉस्पिटलमधील कामगार वसाहतीच्या इमारती जीर्ण झाल्याने गेली काही वर्ष ओसाड पडले आहेत। तेव्हा तेथे गर्दुल्ले आणि चोरट्यांचा वावर वाढला असून काही अनैतिक प्रकारही सुरू असतात। मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बिल्डिंग क्रमांक 13च्या 3ऱ्या मजल्यावरून एका वृद्ध महिला पडल्याची माहिती एका नागरिकाने वागळे स्टेट पोलिसांना दिली। त्यानुसार घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी थोडीशी धाकधूक असल्याने जबर जखमी झालेल्या महिलेला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, मात्र मध्यरात्री तिचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक माहितीवरून आत्महत्या म्हणून आकस्मिक मृत्यूची नोंद केली। दरम्यान शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमा आढळल्याने तसेच पेवर ब्लॉक डोक्यात मारल्याने वृद्धेचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली। पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून घटनास्थळ आणि इमारतीची झडती घेतली, तेव्हा तेथे विविध प्रकारचे क्लब कार्ड्स, विजा कार्ड्स, रक्ताने माखलेल्या अशा गाद्या, फेविक्विक ट्यूब आणि वापरलेले गर्भनिरोधक सापडले असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराविरोधात मुस्लिम ॲक्शन कमिटी अंबरनाथ द्वारा ठाण्यात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। अंबरनाथ मस्जिद ट्रस्टचा ताबा जुन्या कमिटीच्या हातात दिल्याच्या निषेधार्थ मुस्लिम ॲक्शन कमिटी अंबरनाथ द्वारा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाची मनमानी कारभाराविरोधात बेमुदत साखळी उपोषण उतळसर रोड नारवेल कंपाऊंड येथे सुरू करण्यात आले आहे। मुस्लिम ॲक्शन कमिटी अंबरनाथ ॲक्शन कमिटी अंबरनाथ अध्यक्ष हाजी आलिम चौधरी यांनी अंबरनाथ मस्जिद ट्रस्टच्या निवडणुकीबाबत मागील 12 वर्षापासून पाठपुरावा आणि संघर्ष केला आहे। महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड प्रादेशिक अधिकारी आतिक खान यांच्यावर भ्रष्टाचार करून अंबरनाथ मस्जिद ट्रस्टचा ताबा कायद्याचे उल्लंघन करून जुनी कमिटीच्या लोकांच्या हातात देण्याचे षडयंत्र केल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकार चौधरी यांनी केला आहे। प्रादेशिक अधिकारी आतिक खान यांनी 2 अधिकारी यांच्याशी संगनमत करून वक्फ बोर्डाच्या जमिनीचा घोटाळा केल्याचा आरोपही परिपत्रकात केला आहे। माजी वक्फ मंत्री फौजिया खान यांनी आदेश दिल्यानंतरही अद्यापपर्यंत निवडणुका घेण्यात येत नाहीत। जुन्या कमिटीच्या दावेदारांना न्यायालयातून स्थगिती मिळावी म्हणून वेळ काढू धोरण स्वीकारत असल्याचा आरोप करून जोपर्यंत यावर संविधानिक निर्णय होत नाही
तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा मानस मुस्लिम ऍक्शन कमिटी अंबरनाथच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. ठाण्यातील श्री अंबिका योग कुटीरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 3 दिवसीय योग संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वास्थ्य आणि शांतीसाठी योग, अन्वय कोश, अभ्यास योग या विषयावर तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी यांना उपयोगी पडणाऱ्या स्वास्थ्य योग विषयावरील मार्गदर्शनपर भाषणांनी आणि चर्चासत्रांनी श्री अंबिका योग कुटीर ठाणे शाखेचे योग संमेलन साजरे होणार आहे. सन 1965 मध्ये स्थापन झालेल्या श्री अंबिका योग कुटीर या संस्थेचे 2014-15 हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या निमित्त 3 दिवसीय योग संमेलन ठाण्यात आयोजित केले आहे. स्वास्थ्य आणि शांतीसाठी योग या संमेलनाचा मुख्य विषय असून 2 ते 4 जानेवारी 2015 या कालावधीत अंबिका योग कुटीरच्या प्रांगणातील हॉलमध्ये हे योग संमेलन दिवसभर आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव रामचंद्र सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पत्रकार परिषदेप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोहर देशमुख, उपाध्यक्ष शिवराम तेंडुलकर आणि संस्थेचे अन्य सदस्य उपस्थित होते. संमेलनाच्या पहिल्या दिवशी 2 जानेवारी रोजी स्वामी अनुभवानंद यांचे स्वास्थ्य आणि शांतीसाठी योग या विषयावर 11:30 ते 1:30 या वेळेत भाषण होणार आहे. तर त्याच दिवशी दुपारच्या सत्रात ज्येष्ठ शिक्षकांचे अनुभव कथन आणि संध्याकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. 3 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान बेंगळूर या स्वायत्त विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू डॉक्टर HR नागेंद्र यांचे अन्नमय कोश या विषयावर भाषण सकाळी 9 ते 11 मध्ये होणार आहे. त्यानंतर दुपारी 11:30 ते 1:30 या वेळेत बदलत्या जीवनशैलीचा शरीरावर होणारा परिणाम आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या व्याधी या विषयावर तसेच सायंकाळी 3:30 ते 5:30 या वेळेत महिलांसाठी स्वास्थ्य विषयक चर्चासत्र होणार आहे. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाण्याच्या नौपाडा परिसरात शाळकरी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील नौपाडा भागातील एका प्रतिष्ठित शाळेतील शाळकरी मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना नुकतीच घडली. दुपारच्या सत्रात मध्यंतरात हा प्रकार घडला. इयत्ता 4थी मधील मुलगी पटांगणात खेळत असताना एका अज्ञात इसमाने तिला खाऊ देण्याच्या बहाण्याने प्रवेशद्वाराबाहेर बोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीने घाबरून धूम ठोकली. याबाबत तिने आपल्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान याबाबतची तक्रार पालकांनी किंवा शिक्षकांनी न केल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर म्हणजे 3 दिवसापूर्वी या शाळेत असा प्रकार घडल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याबाबत गांभीर्य ओळखून परिसरात पेट्रोलिंग सुरू केले आहे. तर शाळेच्या आवारातही सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करणारी पत्रके चिकटवण्यात आली आहेत. घ्यायचं आहे तर मग या तिलक कंस्ट्रक्शन मध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम न भरता फक्त बँकेच्या सुलभ हप्त्यावर आपल्या आवडीचे घर आजच बुक करा. तिलक कंस्ट्रक्शनचे शहापूर, अकलोली, अंबाडी, आसनगाव या ठिकाणी गृह प्रकल्प सुरू आहेत. तर मग वाट कसली बघताय? आपल्या मनपसंत घराची निवड करण्यासाठी आजच भेट द्या. तिलक कंस्ट्रक्शन. संपर्क 9987386997 अथवा 9664557979. ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा खो खो संघटनेच्या खो खो स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला आहे. ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा खो खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच्या साकेत येथील
पोलीस मैदानावर 51व्या महापौर चषक राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 8 ते 13 डिसेंबर 2014 दरम्यान साकेत येथील पोलीस मैदानावर संपन्न झालेल्या खो खो स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात महाराष्ट्रातून एकूण 48 संघ सहभागी झाले होते. काल झालेल्या अंतिम सामन्यात सांगलीच्या संघाने बाजी मारली असून या स्पर्धेत मुंबई संघाने द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. ठाण्याचे महापौर संजय मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, स्थानिक नगरसेवक सुभाष देसाई तसेच नगरसेविका रत्नप्रभा पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.